शॉट आला बाप, अरे भैया एक नंबर शॉट दे दिया. बनवते आणि इथून 80% ऑफ सॉल्ट आपल्या इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट होतं आणि त्यांना याचे फार कमी प्रमाणात पैसे मिळतात. खूप थंडी आहे इकडे, त्यामुळे आम्ही फुल पॅक होऊन आलेलो आहे. कुठं गेला का अण्णा? या 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 या. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम रन ऑफ कच्छ. तर आज रन ऑफ कच्छचा तिसरा दिवस सुरू होत आहे आणि आम्ही आलेलो आहोत सनराईज बघायला. तर हा आजचा दिवस विशेष का, कारण आजच्या दिवसातून इकडून आपल्याला मून सेट पण दिसणार आहे आणि सनराईज पण दिसणार आहे. तर बघूयात, तुम्हाला व्ह्यू दाखवते तुम्हाला कसा आहे. आपण काल रात्री जिथे स्टे केला होता तिथल्याच जवळपासच्या एका आयसोलेटेड डेझर्ट पॅचमध्ये आपण सनराईज पाहायला आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही काल इथे रात्री आलो होतो मिल्की वे पाहायला, पण वातावरण खूप खराब होतं त्यामुळे ते बघता नाही आलं. पण सकाळी सनराईज पाहायचा होता. मग काय अंदाजे 6:15च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो आणि इथे खूप लवकर पोहोचलो. मग तोपर्यंत करायचं काय, सनराईज व्हायला अजून तर वेळ होता. चला मग थोडा टाइमपास करूयात. या कुठं गेला का अण्णा? या 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 या. चलो इन. सनराईज व्हायला लागलेला आहे. तिकडून सनराईज होत आहे आणि या साईडला मून आहे, तो मून सेट होईल तिकडून. सनराईज तुम्हाला दाखवते मी कसा, असं मस्त रेड, त्याचे शेड्स बघा किती छान दिसतात ते. मून सेट होता है. झालाय आपला सनराईज बघून. आता आपण रन ऑफ कच्छच्या डे 3च्या दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत आणि आपल्याला त्यासाठी 4 ते 5 तासाचा प्रवास करायचा आहे. चला. तर मंडळी, 4-5 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत लिटिल रन ऑफ कच्छमध्ये. लिटिल किंवा लोअर रन ऑफ कच्छ हे येथील वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे आणि आज आपण तेच पाहायला डेझर्ट सफारी करून चाललेलो आहोत. आपण इकडे थोडं लेट पोहोचलो म्हणून आम्ही फक्त ट्रॅव्हल टेम्पोमधून बॅग खाली उतरवल्या आणि डायरेक्ट लोकेशनला चाललेलो आहोत. तर चला करूया डेझर्ट सफारी इन लिटिल रन ऑफ कच्छ. स्टे लोकेशन पासून जीपने आपण चाललेलो आहोत ही डेझर्ट सफारी करायला. इकडे बघा आपल्याला सँड सुद्धा दिसत आहे. तर या लोअर रन ऑफ कच्छमध्ये आपल्याला अशा खाऱ्या जमिनीबरोबरच अशी सँड सॉल्ट फ्री जमीन पण दिसत आहे, काही गवताळ भाग पण दिसतील. तर असं मिश्रण आहे या लोअर रन ऑफ कच्छमध्ये, जे इथली विशेषता आहे या लोअर रन ऑफ कच्छची. तर ही जी घरं आहेत ना, ते कच्छी लोकांची वस्ती आहे आणि इथे जवळपास अंदाजे 30-35 किलोमीटरवर अगरिया कम्युनिटी सुद्धा राहते. ही आहे इंडियन वाईल्ड लाईफ सँच्युरी. या प्रजातीच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये तयार केली गेली होती आणि ही भारतीय जंगली गाढव यांचे घर मानले जाते. इकडे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला भेटलेले आहे हे भारतीय जंगली गाढव.
ज्याला खार किंवा इंग्लिशमध्ये वाईल्ड ॲस म्हणून बोलले जाते आणि ते आपल्याला इथे पाहायला भेटलेलं आहे. नील गाय है, एंटीलॉप फैमिली, फीमेल है, मेल है. ह्या वाईल्ड ॲस प्रजाती जे आहेत ते फक्त तुम्हाला इथेच पाहायला भेटतील, बाकी कुठेच पाहायला भेटणार नाही. यांच्या प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत आणि त्यांच्या प्रजाती वाचवण्याचं काम हे कच्छमधील वन्यजीवन प्रभाग करत आहे. तर बघा कसले मस्त आहेत हे. वाईल्ड ॲस आहे, त्याला तर बघायला आलो एवढं. डॉंकीच आहे ते. यांचा पळायचा स्पीड 70 to 80 किलोमीटर पर आवर आहे. तर आपण आता त्यांना फॉलो करणार आहोत या जीपनी जोरदार स्पीड मध्ये. चला. अरे भैया एक नंबर शॉट दे दिया. वाईल्ड ॲस जगात कुठेच भेटत नाही, ते इथेच आहे. बाप. तर या वाईल्ड ॲस बरोबर इकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे फ्लेमिंगो बर्ड्स आणि त्यांच्या बरोबर अदर मायग्रेटरी बर्ड सुद्धा. फ्लेमिंगो बर्ड्सच्या ब्रीडिंगसाठी हा लिटिल रन ऑफ कच्छ सेफ एरिया मानला जातो, कारण त्यांना बाकीच्या प्रेडेटर पासून धोका नसतो, कारण ते इथे अडॅप्टच करू शकत नाही, पण फ्लेमिंगो करतात. आणि त्याचबरोबर आपण इकडे सनसेट सुद्धा पाहणार आहोत. तर चला बघूयात. ते खूप लांब असल्याने स्पष्ट तर दिसत नाहीये, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं बघूयात. तर ही कच्छची सँच्युरी आपली बघून झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत की आपल्या जेवणातील सगळ्यात मूलभूत घटक ज्याच्यामुळे आपल्याला जेवणाची चव लागते ते म्हणजे मीठ. ते कसं बनतं आणि कुठं बनतं ते आता आपण बघून घेऊयात. व्हिडिओ बना सकते हैं चलेगा ना. तर मंडळी, आज आपण आलेलो होतो लिटिल रन ऑफ कच्छमध्ये डेझर्ट सफारी करायला. पण इथे आपल्याला बघायला भेटली अगरिया कम्युनिटी, जी इथे सॉल्ट बनवते आणि इथून 80% ऑफ सॉल्ट आपल्या इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट होते आणि त्यांना याचे फार कमी प्रमाणात पैसे मिळतात. अंदाजे 50 पैसा फक्त मिळतो. अशा एवढ्या रिमोट एरियामध्ये हे लोक राहतात आणि कष्ट करतात आणि त्याचा त्यांना तेवढा मोबदला सुद्धा मिळत नाही. कठीण है। कच्छ का सेंचुरी, इसका एरिया 5000 स्क्वायर किलोमीटर है। सेंचुरी के अंदर कहीं पे भी आप बोरवेल करोगे जमीन के नीचे डीप 25-30 फीट पे आपको पानी मिल जाएगा। अच्छा, 100% सॉल्टी वाटर है। अभी क्योंकि दिन में सोलर चलता है ना, इसलिए अभी फ्यूल इंजन चालू नहीं लगा, आपको पानी में टेस्ट करवाता। लेकिन फिर भी इनको अगरिया कम्युनिटी बोलते हैं। ये अलग अलग पास के गांव से आते हैं, 30 किलोमीटर 35 किलोमीटर से। और ये नमक बनाने के लिए कंपनी की तरफ से काम करते हैं, हिंदुस्तान सॉल्ट। यहाँ से 25 किलोमीटर कंपनी है हिंदुस्तान सॉल्ट। और ये
नमक बनाने के लिए विद फैमिली 6-7 मंथ स्टे हियर फैमिली के साथ। ऐसी 5000 फैमिली है जो नमक का काम करती है। 6-7 महीना लग जाता है। और समर में जब नमक कंप्लीट हो जाता है क्रिस्टल वाला सॉल्ट, तो यहाँ से ट्रक में लोड करके कंपनी ले जाती है। कंपनी इनके पास से पर केजी 50 पैसा खरीदती है। ओनली फॉर 50 पैसा, नॉट रुपीस। और मानसून में तो फिर पानी भर जाता है पूरा एरिया में 5000 स्क्वायर किलोमीटर, तो मानसून में अपने अपने घरों में चले जाते हैं। उनको अगर कुछ राशन वगैरह लाना है तो यहाँ से 25 किलोमीटर जाना पड़ेगा बाइक से, तो 10-15 दिन का लेके आते हैं। और यहाँ पे चाय मिलेगा आपको ओनली फॉर ब्लैक टी, नॉट मिल्क। दूध कहाँ से लाएंगे ये? वो ऐसी लाइन। काफी रिमोट। So there were two tribes basically. One is this and one उनसे मुलाकात नहीं हो पाती, बट आई होप आप सबने रास्ते में ऑब्जर्व किया होगा कैटल लेके कोई जा रहा है, कोई कैमल लेके जा रहा है, वो दैट इज रवारी। ट्राइबल पीपल वो कच्छ में जो कैमल्स वाला है, रवारी सॉल्ट का काम नहीं, ये वाला सॉल्ट का ही काम करते हैं जी। अगर ये कम्युनिटी ओनली सॉल्ट का काम करते हैं, और वो भी यहीं लिटिल रन में। जी। अभी लेके आएगा नमक आपको बना हुआ, देखिए थोड़ा भी छोटा क्रिस्टल बनाए, क्योंकि अभी इस बार लेट हो गए, क्योंकि अक्टूबर में भी बारिश हुई थी, तो इनका सारा काम बहुत खत्म हो गया। तो यहाँ से जो सॉल्ट निकलता है फिर वो क्रिस्टल ले जाते हैं, फिर उसको प्रोसेस करके फैक्ट्री में फिर वो जी कंपनी फिर आगे करती है वो सप्लाई। यहाँ से 50 पैसा खरीदती है इनके पास से, अपने को 30-20 रुपए केजी बेचती है। यहाँ जो खाते खाने वाला नमक 80% नमक यहाँ पे बनता है लिटिल रन ऑफ कच्छ। अच्छा, लिटिल इंडिया का, इसीलिए हाँ इंडिया का पूरे 80%, क्योंकि इसीलिए बोला कि मैंने 5000 फैमिली है जो नमक का काम करती है, ऐसे हट्स बना के रहते हैं 6-7 महीना। DRK में क्यों नहीं अलाउड? गवर्नमेंट अलाउ नहीं करता वहाँ पे सॉल्ट मेकिंग बिजनेस, दे डोंट अलाउ। वो इकोसिस्टम होगा या तो क्लोजर टू बॉर्डर, व्हाटएवर टू नो, नॉट जस्ट दैट, जो भी रीजन है सरकार का, वो GRK अलाउ नहीं करते, ओनली LRK। ओके, हल्के नमक बनाने यहाँ पे बोरवेल की आओ मैं दिखाता हूँ। ये बोरवेल का इसमें भी 25-30 में निकल जाएगा जी। पूरा एरिया में कहीं पे भी करोगे बोरवेल, 25-30 फीट पानी नहीं है। फिर उसको यहाँ से फिर ये जो स्क्वायर बने हुए हैं ना, उसमें जाएगा। लेकिन जब यहाँ से निकलता है पानी जमीन के नीचे से, तो उसका टेम्परेचर 18 डिग्री होता है। अच्छा, तो 18 में नमक नहीं बनेगा। यहाँ से स्टेप बाय स्टेप जो छोटे स्क्वायर है मैं आपको दिखाऊंगा, अभी जाएंगे अपने चल के। तो उसमें से वो बड़ा स्क्वायर है ना लास्ट में, वहाँ तक जाएगा वो, और 24 आवर्स सर्कुलेशन रहता है, तो वहाँ जाते वो 24 हो जाएगा, फिर नमक बनेगा 24 आवर्स जी। टेम्परेचर उसका 24 डिग्री ना, पूरा सड़क में ऐसे ही नमक दिखता है, तो वो सब नहीं काम आता। नहीं, वो मिट्टी सॉल्टी है, यहाँ का पूरा एरिया का मिट्टी सॉल्टी है। जो बनेगा नमक वो अंदर से ही निकाल जी, वो एकदम सुपर वाइट। फर्श में ऐसे पड़ा रहता है नमक, वो तो ऐसे ही व्हाइट कलर का, वो यूज नहीं होता। वो होता क्या है वो नमक? वो ऐसे ही मिट्टी ऐसे जम जाता है, पानी सूखता है ना थोड़ा, और होता तो नमक ही है ना। हाँ, ये भी देखो ऐसे जमा, ये कुछ काम का नहीं है। अच्छा, और ये पानी से नमक बनेगा तो पानी से बनेगा। अच्छा, मैं तो सोची थी वो नमक क्रिस्टल में कन्वर्ट हो जाता तो फिर वो यूज होता, तो ये पानी से ही नमक बनता है पूरा? जी जी, यही पानी से। अम्मा छे पाइप में पानी आसा थोड़ा ऊंचू कर इसका। अच्छा, ऐसा नहीं आ ना। अच्छा, अभी वो क्योंकि वो सोलर लाइट नहीं है। तर हेच ते मोठे मोठे स्क्वेअर ज्याबद्दल ते बोलत होते। बोरवेलमधून खारं पाणी 18 डिग्री सेल्सिअसवर सोलार सिस्टीम जनरेटेड लाईटने मोटार लावून वरती काढतात। पुढे ते या स्क्वेअरमधून वाहत जाऊन 25 डिग्रीपर्यंत त्याचं टेम्परेचर येतं। मग सॉल्ट तयार होतं। इकडून ते सॉल्ट जमा करून हिंदुस्तान सॉल्ट लिमिटेड या गव्हर्नमेंट कंपनीला पाठवतात 50 पैसा पर केजी ओनली। पुढे कंपनी सॉल्टची प्रोसेस करून आपल्यासारख्या जनतेकडे ते येतं। तर अशी आहे ही सॉल्ट मेकिंग प्रोसेस। वाईट एवढंच वाटतं की अशा या रिमोट एरियामध्ये हे अगरिया कम्युनिटीचे लोक राहून सॉल्ट तयार करतात आणि त्याचा मोबदला त्यांना फार कमी मिळतो आणि त्यापेक्षा जास्त त्यांचं कष्ट आहे।
ये खाते वैसे गिरेंगे। सगळ्यांनी मीठ खाल्लं आता खाऊ नको कडकड चावते कडकड चावून खातीये काय साखर आहे का ते काय फोटो येतो राव हा काढला तो आपलं सगळं बघून आपण चाललेलो होतो आणि जाता जाता आपल्याला दिसत आहे हा ब्लड रेड मून। वाव काय भारी दिसतोय। ऑगस्टचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही इथे राहिलो होतो लिटिल रन रिसॉर्ट आणि इथे जेवण केल्यानंतर आता होणार राडा ॲज युजुअल। चला की या मंदिराच्या गर्भगृहामध्ये त्या काळी सूर्यदेवताची जी मूर्ती होती ती सोन्याची होती। सध्या आता गर्भगृहामध्ये मूर्ती नाहीये कारण